आपण इकडे कुठे चाललोय? थांब, इथं गेल्यावर कळल. रंगा, तू उतर, आलो 2 मिनिटात. बर बर. राघो, ए राघो, तू इथून पुढं तोंड सुद्धा दाखवू नको मला. भुजंगराव, काय चूक झाली माझी? चूक काय झाली म्हणतोय? घोडचूक केलीस तो आणि गद्दारी पण केलीस तू. भुजंगराव, राघू जीव देईल पण गद्दारी कवाच करणार नाही. तुला मोर्चा थांबवायची सुपारी दिली होती, त्या सुपारीच्या काय गोट्या खेळत बसलाच काय? तुम्ही सांगितलं होतं मोर्चा पुरुषांचा निघणार आणि मोर्चा तर निघाला महिलांचा. अरे तू महिलांना कवापासून घाबरायला लागलात? आतापर्यंत सगळं केलं पण महिलावर कवा हात उचलला नाही. अरे ते आबा, त्याचा पोरगा तो शिवा आणि त्या आल्याला पाहुणा, ही काय महिलाच होत्या वैर? तसं नाही भुजंगराव, मोर्चा महिलांचा निघाला म्हणून ते तिघ वाचली, नाहीतर तिघांचा मुडदाच पाडला असता. मग राहू दे, तुझ्या फक्त तोंडातच दम आहे. भुजंगराव, आतापर्यंत तुमच्यासाठी किती जणाला संपवलंय, विसरू नका. आता ही पहिली आणि शेवटची चूक आहे म्हणून तुला माफ करतोय. आता परत निवडणुका लागणार आहेत ग्रामपंचायतच्या. भुजंगराव, कोणाला संपव सांगा फक्त. आता थोडं शांततेत घे, पुढच्या आठवड्यात सरपंच पदावर सोडत आहेत. तू गावात दिसू नको. भुजंगराव, गावात तुम्ही कुणाला सांगू नका, मी गावातच आहे. पहिलाच मी तडीपार आहे. ठीक आहे, आता निघ तू तुझ्या जागेवर. माझी पारू, माझी दारू. दारू माझा जीव आहे, दारू नाही तर काय नाही. अगं वेडी, सगळ्या राज्यात गुटखा बंदी आहे, तरी बी सहज मिळतो. कसा? सहज, ते पण कुठं पण. दारू चालू नाही तर गाव चालू आहे. भुजंगराव सरपंच आहे म्हणजे काय बंद असतं काय? सगळं चालू आहे. छे छे, आठवडा
अगं 8 मिनिट दारू बंद नव्हती. आंदोलन आणि मोर्चे काढून जर दारू बंद झाली असती तर माझा बाप आज मेली असती का? लागली सांगायला. मग आता तुमचा विचार काय आहे? मग आता काय तू माझ्या मरणाचा वाट बघते काय? मग काय करू? शाळेतनं पोराला घरी पाठवलंय, फी बर. भरली नाही म्हणून. आणि घरात ही काय आहे? पसाभर दाणं. चिमण्याला कोंबड्याला सुद्धा एवढं पुरायचं नाही. हा? 4 माणसं घरात खायची आहे की. बचत गटाच्या हप्त्याचं दंड भरायचे नाही. कुठनं भरू मी? बर भरते की मी सगळं. मग मी घरात आणलेलं कोण खात आहे? काय आणून दिलं घरात? 4 वाट्याची माती. गेल्या महिन्यात बाजार आणलेला. हा 400 रुपयाचा बाजार आणला होता मी. बाया 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 बाया. गेल्या महिन्यात बाजार आणलेला. हम्म किती काय? पावशेर चिकन. हम्म पण तुम्ही शिजवत असताना कुत्र्यानं खाल्लं. नाही मी आणलेलं तू कुत्र्याला खावा घालती काय? हा मी नाही. तुम्ही चुलीमोहर झोप लाव. तवा कुत्र खाऊन गेलं. बारो आजच्यापासून दारू बंद. अहो हे तर मी लग्न झाल्यापासून ऐकते व. कवा तुमची दारू सुटेल देव जाणार. नमस्कार आबासाहेब, येऊ का? नमस्कार. या अध्यक्ष, या या या. काय भुजंगरावने हे फार वाईट केलं बघ. अहो अध्यक्ष, वाईट माणूस वाईटच विचार करणार. बर मला सांगा, तुम्ही काय चहा घेणार? नाही नाही काय नको. आबासाहेब आता सरपंच तुम्हीच होणार बघा. ते कसं काय? अहो माझा आणि माझ्या वार्डातील तिघांचा तुम्हालाच पाठिंबा राहणार आहे. असं? आणि एकदा तुम्ही सरपंच झाला की मग तंटामुक्त अध्यक्ष मी आहेच की. अध्यक्ष, तुम्ही सारखं सारखं विचार बदलताय. मला बी तंटामुक्त अध्यक्ष बदलायची वेळ आणायला लावू नका. आबासाहेब तुम्ही उभा राहत नाही ना, मग मला पाठिंबा द्या. मी उभा राहतो त्या भुजंगाच्या विरोधात. अध्यक्ष, आमच्या 7 पिढ्या गेल्या त्या राजकारणात. घरादाराचं पार वाटोळ केलं या राजकारणापायी. पण कायम गावाचाच विचार केलाय आम्ही. अहो तसं नाही, पण तुम्ही काय बोलला नाही म्हणून मी म्हटलं. म्हणजे तुम्हाला नेमकं काय काढून घ्यायचंय माझ्याकडून? आबासाहेब तुम्ही रागाला गेला का काय? मी रागाला कशाला जाऊ? पण यावेळी प्लॅन आमचा वेगळा आहे. म्हणजे कोणता प्लॅन तोच सांगा मला, म्हणजे तुम्हाला मदत करता येईल ना. अध्यक्ष, राजकारणात प्लॅन सांगून करायचे नसतात, पण प्लॅन कसा झाला हे समजायला चातुर्य असावं लागतं. आबासाहेब माझ्याकडे चातुर्य आहेच की. होय आहे की, पण जरा जास्तच आहे. पण त्याचाही उपयोग काय राजकारणात होत नसतो. मी तुम्हाला साथ द्यायची म्हणतोय. त्याची नका काळजी करू, वेळ आल्यावर बघू. पण तुमचा प्लॅन शेवटी मला कळलंच नाही. चातुर्य शिका, कळेल आपोआप. आता ते कोणाकडे शिकू? अहो भुजंगरावकडे शिका, तो चांगलं शिकवेल माझ्यापेक्षा. बर चला, आज माझ्याकडे भरपूर काम आहेत. बरं निघू आपण. ठीक आहे निघू आपण. येतो. ओके ओके. भुजंगराव, बोला की. 10-5 वर्षात केव्हा तुम्ही कामं बघायला आलं नाही आणि आज कसं काय कामं बघायला आलाय? तसं नाही, सगळीच कामं काय विश्वासानं होती तर असं वाटतं का तुम्हाला? नाही तसं नाही. मग आता ही कामं झाली ती काय, कामं तर चालूच आहे ती, काय अडचण नाही. का तुमचा काय माझ्यावर विश्वास नाही काय भाऊ? विश्वास आहे हो, हा मग पण आज ह्या गावाच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. अहो एवढी चांगली कामं चालू झाली ती गावामध्ये. पाण्याचं तसं काम नाही. असेल, तसं हा. नाही, माझं कर्तव्य आहे. बरोबर. भुजंगराव बैली कामं किती कामं चांगली झाली ती, हा. आणि जी कामं आहे ती शासकीय नियमानुसारच होणार. हे असा तुमचा शासकीय नियम आहे काय? हे काय केलंय, हे इथं बघा, पाणी इकडं साठलंय,
ही चार खोदली नाही, ते अर्ध काम तसंच ठेवलंय. अहो, काम चालू आहे, पावसाळा म्हणून थांबलोया. भाऊसाहेब, असा कोण आहे कॉन्ट्रॅक्टदार ज्याला तुम्ही काम दिलंय विश्वासाचं? भुजंगराव, जी काही काम आहे ती शासकीय नियमानुसारच आहे. माझ्या मेहुण्यालाच दिले हो. हा, मेहुण्याला भारीच आहे राव. राव, जरा लाज वाटू द्या. तुम्ही खाताय ते खाताय आणि तुमचे सगळे नातेवाईक आमच्या गावावरच्या जेव्हावरच बसवा लागला काय? भुजंगराव, 5-10 वर्ष झाली मी केव्हा तुम्हाला धोका दिलाय का? छे, तुम्ही नाही हो धोका दिला, पण हे मेहुणा आमच्या गावावर बोकांडी आणून ठेवला की तुम्ही. या अशी अर्धवट कामं केल्यामुळे मला बाकीच्या बी कामावर जाऊन बघावं लागल नेमकं काय केलंय तुमच्या मेहुण्यानं ते. हा, काय जनतेला जबाब देऊ मी? हे अशी कामं असते का ही? ना अर्धवट काम आहे ते, काम चालूच आहे की. पण अहो, इलेक्शन येऊन डोक्यावर बसलंय. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? अहो, तुमच्यावर आहे की, म्हणून हे असलं आणून ठेवलं का आमच्या मोर? बरं झालं मी आज बघा इथं आलो, नाहीतर काय काय देऊ लावलं असतं काय माहित. पण मी काय म्हणतोय भुजंगराव, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी तुम्हाला आत्ताच कशा कळायला लागल्या? वाईट गोष्टीच्या बरोबर मी तुमच्यावर आहेच की. आता कसं समजायला आले या गोष्टी? भाऊसाहेब, गंमत केली तुमची हो. असं आहे होय? हा, तुम्ही पण लयच घाबरलो. नाही, घाबरायचं काय नाही. जी काय आहे ती शासकीय नियमानुसारच. यावेळेस इलेक्शनचं जरा अवघड दिसतंय तुमचं, कारण चिठ्ठ्या सगळ्या बर्नीतनच काढणार आहे. तुमच्या बदलीचं टायमिंग आलंय काय की? लय आभारावच्या बाजूने बोलताय. पुन्हा एकदा त्या बरणीतनं भुजंगरावच बाहेर येणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. काय सांगताय? हा, ते पण फणा काढून. भुजंग फक्त भरणीच टोपण उघड द्या, कसा बाहेर येतोय बघा. पण एक बोलू का भुजंगराव? बोला की. याच्यावर तुम्हाला अधिकाऱ्यांना मॅनेज करावं लागेल. तुमचं डोकं चालतंय, पण बऱ्याच उशिरानं चालतंय शासकीय नियमानुसार. हे बघा भाऊसाहेब, काम कशी पण करा, पण फंड इलेक्शनच्या टायमाला सगळा वापरा. मागल्या हाताचा तेवढा वापरू नका. मग मागचा हात छटाला हाही आमचा या. भुजंगराव, एक बोलू का? बोलाय. आता ही काम बघितलंय तुम्ही, काय आमची सगळी गावातली कामं बघणार आहे का? हो, ते ग्रामपंचायतनं आपण विहिरी वाटप केलेल्या ती सुद्धा प्रत्येक काम मी बघणार आहे. पण आपण ते शासकीय नियमानुसारच काम केलेलं आहे, त्याच्यासाठीच बघणार आहे. बघा काय अडचण नाही. घाबरलं घाबरलं. परत एकदा भाऊसाहेब घाबरलं नाही. काम बघणार मी, हाय तुमच्यावर विश्वास आहे ना? बघाव म्हणलं तुमचं मन काय बोलतंय. नाही. जी काय होईल ती शासकीय नियमानुसारच होईल. पण भाऊसाहेब, फंड व्यवस्थित जिथल्या तिथं वापरा. माझ्यापर्यंत काय आलं नाही पाहिजे. नाही ना? आणि काय? आपण चांगल्या मतांनी निवडून आलो पाहिजे. बरोबर. काय पण ती सोडतीचं तेवढं बघा बाबा. तुम्ही पाठीमागे जाऊ नका हो. चालूला मी काय सांगतोय ते बघा. तुम्हाला सवय लागली माग तोंड घालायची. जी काय होईल ती शासकीय नियमानुसारच होईल. मग तेच बोलतोय ना आम्ही. शिवा, गावात काय कमी जास्त? हो, यावेळेस सरपंच सोडत होणार आहे आणि त्यामध्ये महिला आरक्षण निघालं असं वाटतंय. हो का? पण शिवा, यावेळी आपल्या गावचा सरपंच नवीन होणार आहे. ते तर होणारच, पण कोण होणार? आपल्या घरातीलच होणार. म्हणजे शिवाला सरपंच करायचं का? नाही, आरक्षण बदलणार म्हटल्यावर
गावचा कारभारी आमची कारभारीनच होणार. म्हणजे आईसाहेब गावच्या सरपंच होणार? मग बर का शिवा, ही गोष्ट म्हणावी तेवढी सोपी पण नाही. अगोदरच्या सरपंचांनी लय पैसा कमावलाय, दारूतून, दुधातून, वेगवेगळ्या योजनेतून. त्यामुळं ती लय पैसा वाटणार. आबा, जर पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता आल्या असता ना, तर या देशाचा पंतप्रधान हा एक बिझनेसमॅन झाला असता. पैशावर वस्तू विकत मिळतात, मत नाही. त्यासाठी कार्य पण चांगलं असावं लागतं. ते तुमच्याकडे आहे, त्या भुजंगाकडे नाही. पण आता निवडणूक म्हटल्यावर लोक आता तेच विचारणार की मताला कितीने वाटणार म्हणून. अहो, त्याचा जवळजवळ दरच जाहीर करतात. पण 5 वर्षांसाठी ही लोक 1000-2000 घेतात, आपला मान स्वाभिमान घाण ठेवतात आणि पुन्हा त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना बोलायचा सुद्धा अधिकार राहत नाही. हो आबा, या निवडणुकीमध्ये मला तीच वस्तुस्थिती बदलायची आहे. आणि या भुजंगाने जर पैसे वाटले तर त्याला यावेळेस नक्कीच त्या जेलमध्ये त्याला पाठवल्याशिवाय सोडणार नाही. अरे हे कसं शक्य आहे? तो हे कारस्थान गुपचुपच करणार. आबा, त्यावर माझं बारीक लक्ष असणार आहे. आणि तो जर एकदा सापडला ना, ना त्याला आमदार, खासदार ना मंत्री कोणच वाचवू शकणार नाही. शिवा, तू जो निर्णय घेशील तो चांगलाच असणार आहे. आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. आबासाहेब, आईसाहेब, तो भुजंगराव पैसे वाटून गावचा कारभारी व्हायची जर स्वप्न बघत असेल ना, तर त्याला आता सुट्टी नाही. भुजंगराव, वाट, तुला काय पैसे वाटायचं आहे ते. तुझी वाट हा शिवाच लावला, हे लक्षात असू दे. हॅलो हॅलो, भुजंगराव, काय गावात दिसत नाही, काय नाही? हा हा हा, ठीक आहे, या मग, आहे गावातच. राम राम साहेब. या बसा. आलो होतो तुमच्याकडेच. तुम्ही काम लावलंय का आम्हाला? सरपंच पदाची सोडत आहे, त्यात तुम्ही मेन आहे. पहिला गॉगल काढा, बोलूया आपण. काढणारच होतो, पण तुम्हाला चालतंय का बघितला? काय काम काढलं? अहो साहेब, आपल्या नागाच्या वाडीची सरपंच पदाची सोडत पुरुषाची काढा. तुमचं चहापाणी व्यवस्थित करा. भुजंगराव, तुम्ही कोणाशी बोलताय? जरा तोंड सांभाळून बोला. साहेब, सबोरीनं घ्या थोडं, इतका राग चांगला नाही. भुजंगराव, माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहीत नसेल, पण तुम्हाला ती झेपणार पण नाही. तुमची जी पद्धत असेल ती मला मान्य आहे, पण सरपंचपद ही पुरुषाकडेच राहिलं पाहिजे. ते तुमचे विरोधक शिवान आणि आबासाहेब यांचं काय करायचं? साहेब, तुम्ही मनावर घेतलं की सगळं व्यवस्थित होतंय. बाकीचं माझा मी बघतो. भुजंगराव, 10 लाख लागतील, 10 लाख. झेपल का? मग ठरलं तर साहेब, तुम्ही म्हणसाल तसं, पण ह्या कानाची खबर त्या कानाला कळली नाही पाहिजे. निघतो आम्ही. काय अप्पा, काय अण्णा, एवढा उशीर असतो काय? केव्हापासून मी इथं वाट बघतो तुमची. या बसा अण्णा, बसा इकडे. अप्पा बसा तुम्ही. काय म्हणताय, बोला. अण्णा, एवढा वेळ? काय सांगायचं शिवा, आमच्या पण गावात सरपंच आरक्षण सोडतीचा घोळ झालाय. अण्णा, तुमच्या गावात जे घोळ झालाय त्याच्यापेक्षा आमच्या गावात घोळ झालाय. त्या भुजंगरावानं यावेळेस महिलेचं आरक्षण म्हणून निघणार होतं, महिला सरपंच होणार होती, पण काय असा चमत्कार केला, पुरुषाचं आरक्षण निघालं राव. काय सांगताय? मग काय? होय शिवा, ती तुझ्या गावचा भुजंगराव ती लय पुढं पुढं करत होता. बर, तुला सांगतो, असं वाटत होतं एका ठोक्यात पाडावा. मग का पाळलं नाही त्याला? अरे तुझ्या गावचा आहे म्हणून ग बसलो नाही तर आम्ही सुट्टी देतोय. आम्ही लगेच रेटला असता. आम्ही लय वाईट आहे. विचार आणणार. होय अण्णा, मग काय सुट्टी देतो, एका ठोक्यात पाडला असतं त्याला. काय तुमचं बरं आहे का? तुमचं राजकारण वेगळं, आमचं राजकारण वेगळं असतं. खरंच आमच्या गावचं राजकारणच लय वेगळं. बरं का शिवा, तू एक काम कर, फक्त तू भाऊकी धर, बाकी काय बघू नको. बर,
तुला सांगतो कस कुठल्या पण कामाला आधी कोण येतं भावकीच. त्यामुळे आधी भावकी धर मग तू बाकीच गावाचं सगळं ओके होतं. अरे शिवा, भावकी लय महत्वाची असते. भावकी धरली तर तू सरपंच होशील, भावकी धरली तर लगेच सरपंच होशील. तू काय पण होती, पण ह्यांदा सरपंच तूच झाला पाहिजे. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण मला एकदा आबासाहेबाला विचारलं पाहिजे. काय इचराय जायला का नो तू मनाव घेतलं मी सगळं होऊ शकतंय. अरे शिवा, आमच्या पण गावात राडा उठलाय, त्यामुळे आम्ही जातो. आणि तुला सरपंच पदाच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. माझ्याकडून बरं. पण तुम्ही दोघं बी सदस्य पाहिजे लागा, एक सरपंच एक सदस्य. तुला सांगतो आम्ही दोघं असलो का नाही सुट्टी देत नाही. होताय मला तू फक्त तुझं बघ. आणि सदस्य म्हण नको, आपण सरपंच असणार आणि मी उपसरपंच असणार. तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून. सरपंच साहेब, सदस्य साहेब, दामान जावा आणि मिठवाची गोळ काय झालेला आहे. आबा, त्या भुजंगाला करायचं होतं तेच केलं, आरक्षण बदललं. अरे शिवा, मला माहित होतं सरपंच पद त्याच्या डोक्यात फिक्स आहे आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो. मग आबा आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आता आपण सरपंच पदासाठी शिवाला निवडायचं. अहो तो हुशार आहे, उच्च शिक्षित आहे आणि शिवाय सामाजिक गोष्टीचं त्याला ज्ञान आहे, जाण सुद्धा आहे. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. अगं माझा पोरगा लाखात एक आहे, लाखात एक. आजच जाहीर करतो, शिवाच होणार या नागाच्या वाडीचा सरपंच. आबा, आई साहेब, तुम्ही म्हणताय हे सगळं खरं आहे, पण मला सरपंच होणं ही जबाबदारी पेलेल का? अरे शिवा, सरपंचच काय, तू आमदार होऊ शकतो, आमदार. अरे तेवढी तुझ्याकडे दूरदृष्टी आहे. शिवा, मी तुझ्या सोबत कायम सावलीसारखा उभा असेल. त्या भुजंगाच्या साध्या झळया सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. पण शिवा, तुला पहिलं काम गावाचं नाव बदलावं लागणार. आई साहेब, माझ्या नावातच शिवाय आणि त्या भुजंगाला माझ्या गळ्यात ठेवायची ताकद माझ्यात आहे. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे या गावाचं नाव देवाची वाडी नक्कीच होणार. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तू शांत बसू नको, आता लाग कामाला. आबासाहेब, आई साहेब, आशीर्वाद द्या मला. यशवंत हो बाळ. जोपर्यंत पैशाने माजलेल्या त्या भुजंगाचा अंत करत नाही तोपर्यंत हा शिवाय शांत बसणार नाही.
बघतोय मी सगळं. मस्ती त्यांच्या अंगात रगाय गायले. मेंबर हा कोणा तिकडे कालाव करता येईल? दारू पिऊन तात्या आलाय. दारू? हा मेंबर तात्याला बोलवून घ्या इकडे. ए तात्या, अरे तात्या, तुलाच ए भुजंगराव बोलवतात तुला. आलो मेंबर, आलो मी. कोण बोलवतोय बघतो तुम्ही. भुजंग त्यांचा भंग आता भुजंगचा. बोला मेंबर. बस इथं. भुजंगराव चांगला माणूस आहे गावात. बसतोय नेमराव, बसतोय ढकूला घरी मला बसतो. काय राव नेंबर, भुजंगराव म्हणजे आपल्या गावची शान आहे. हो भुजंगराव मोठा माणूस आहे. गोरगरिबांचा अन्नदाता आहे. नेंबर तुम्ही येडाय. भारी माणूस आहे भुजंगराव, भारी माणूस आहे. बाकीचं सोड, दारू कुठं पिऊन आला ती सांग. नाही आपण नाही दारू पिलो. आपण नाही दारू पिलो. ओघ का नाही. काय राव तुम्ही बोलताय. तुला माहित आहे ना गावात दारू बंद आहे. फक्त एवढंच सांग, तू कुठं पिऊन आला? आई शपथ मी दारू पिलो नाही. ए तात्या, परत जर या गावात दारू पिऊन दिसला तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. डर. हे तात्या, कुठनं पिऊन आलाय? आपल्या गावात तर दारू बंद आहे. निंबर तुम्ही शांत राहा. तुम्ही लय मोरलं रान हाण नका. बोलतोय आम्ही दोघं, तुम्ही कशाला लय बोला लागला. मेंबर तुम्ही थोडं गावात लक्ष द्या. उठता त्या निघ बघ उद्योग आपला. हो घरी जात नाही. हो घरी जातो नेंबर. बाई जाऊ. हाल फुट. हो मेंबर, त्याची एवढी अब्दा करू नका. आपला मतदार आहे तो. तुम्ही काय मला ह्या वेळेस सरपंच करायचा विचार नाही काय की तुमच्या मनात?